नमस्कार, कसं आहे सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पुन्हा तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आज आम्ही आलोय आंबे काढायला. इथे आमच्या कॉटेजच्या इथेच पुढे ना आंबे झाडाला भरपूर उठलेले आणि ती क्वार्टर्सची लाईन बंद आहे. त्यामुळे तिथलं कुणी लक्ष दिलं नव्हतं. तर आम्ही आता जाता-जाता आमचं लक्ष गेलं, तर म्हटलं आम्ही आंबे काढावे. भरपूर भरले होते, पण जास्त मोठे नाही झालेले. मग आम्ही जसं जमलो ना, तसे सगळेच जमले. मग आम्ही ती दीदी आणि मी काय म्हटलं, की चला आपण त्या क्वार्टर्सच्या आतून हात जाईत होता. मग म्हटलं बघूया की क्वार्टर्स खुले आहेत का आपण म्हणजे काढता येईल. पण क्वार्टर्सचे दरवाजे म्हणजे लॉक होते. त्यामुळे आम्हाला काही जाता आलं नाही तिथे. नाहीतर हाताला भरपूर आंबे आले असते त्या बाल्कनीतून. तर ह्या सगळ्या अशा क्वार्टर्स किती जण इथे राहिले असतील, पण अशा बंद पडल्यात. आता रिपेअरिंगचं काम चालू आहे. रिपेअर झालं तर सगळे येतीलच आता. खूप भयानक वाटत होती क्वार्टर्स खरं. त्यानंतर मग आम्ही म्हटलं की मोठी काठी हुडकायची आणि मग काठीनेच पाडायचं ठरवलं. कारण की झाडावर चढायला काय प्रॉब्लेम नव्हता, पण मुंग्या भरपूर होत्या झाडावर. मग त्यामुळे आम्ही म्हटलं काठी हुडकून आपण काठीनेच पाडू. आणि असं झालं की आम्ही आंबे पाडत होतो आणि बाकीची मुलं गोळा करत होते. त्यामुळे आमची जरा मुलांबरोबर जरासं वादावादीच झाली. पण मुलं ऐकतच नव्हते. आणि ह्या आमच्या मुली पण थोडेफार जात होत्या पकडायला. पण ही मुलं जास्त हे करत होती की जे मोठे आंबे पडले ना, बस घेत होते. मग आम्ही कसं तरी खूप सारे आंबे गोळा केले. जाताना काही नेलंच नव्हतं कशात घ्यायचे म्हणून. मग मी माझ्या ओढणीतच आंबे ठेवले होते. तर दीदी ते सगळ्यांबरोबर भांडत होती. कारण ते पोरं ऐकतच नव्हते. जसे आंबे पडले ना तसे गोळा करत होते. मग आम्ही काय म्हटलं, की तुम्ही पाडा तुम्ही घ्या. आम्ही पाडलेले घेऊ नका. पण ते ऐकतच नव्हते. मग ओढणीमध्ये चिक लागायला लागला. म्हणून मग तिथे एक टोकरी पडली होती. त्या टोकरीत सगळे आंबे टाकले मग आम्ही. जास्त मोठे नव्हते, पण छोटे मोठे असे मीडियम आंबे भरपूर भेटले आम्हाला. मग आणि पुन्हा दुसऱ्या क्वार्टर्समध्ये गेलो आम्ही. काफी हम तोड़ेंगे अपनी मेहनत बाळा तुला नाही येणार त्यानंतर आम्ही आता पार्कला चाललो. आंबे भरपूर आम्ही गोळा केले. पार्कमध्ये आलो तर मुलं लगेच पळत गेली पार्कमध्ये खेळायला. त्यानंतर मग दीदी पण म्हटली आम्ही पण झुलावर बसतो. मग त्याने पण थोडे खेळले, पण त्या दीदी जरा भ्यायला लागल्या. कारण मला पण भीती वाटते. असं नाही की त्यांनाच. मला पण जास्त झुलला ना जास्त पोटातच गोळा येतो. तर असं काहीसा हा आमचा आजचा दिवस गेला. क्वार्टर्स मधील ही लाईफ आमची. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.